पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र तुम आगे बढ़ो। काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याबाबत कथितरित्या केलेल्या गुंगी गुडिया या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। काँग्रेस भवनासमोर झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालत जोरदार घोषणाबाजी केली। महिलांचा तसेच महिला नेतृत्वाचा अवमान करणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। संबंधित वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। राज्यात या कथित वक्तव्याचे पडसाद उमटत असताना सोलापुरातही राष्ट्रवादी अजित पवार गटचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। आंदोलनात माजी नगरसेवक तौफिक शेख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष सुवर्णा झाडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्ता आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलन शांततेत पार पडले असून संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवत महिलांच्या सन्मानाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली। आज राष्ट्रवादी पार्टी के सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं की जानिब से आज यहाँ पर कांग्रेस कमेटी के सामने जो कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष है सपकाळ, इनके बारे में जाहिर निषेध करने के लिए आज यहाँ पर हम सब जमा हुए हैं। उनका जो हमारे जो राष्ट्रीय नेता है सुनेत्र वहिनी, उनके बारे में जो अपशब्द बोला गया उसके बारे में हम सभी को दिल को ठेस लगी है। हम सब इस बात का उनके कांग्रेस कमेटी के सामने आकर इस बात का हम जाहिर निषेध करते हैं। और जो कांग्रेस के जो पदाधिकारी है उन्हें ये बात कहना चाहूँगा कि आप सपकाळ साहब को बोलो कि सुनेत्र वहिनी एक भगिनी है, एक हमारी नेता है, उनके बारे में जो अपशब्द बोला है इसका आप पूरे मीडिया के सामने जाहिर निषेध करने को ना, अगर जाहिर निषेध का जो माफ़ी नहीं मांगे तो हम सब लोग मिलकर सोलापुर शहर में, जिले में, महाराष्ट्र राज्य में राष्ट्रवादी पार्टी की तरफ से तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा इसके बारे में। जो उनके जो फोटो को हमारी भगिनी ने बंगड़ी का हार पहनाया है, ये बात उन्हें समझना चाहिए। मीडिया के जरिए बात उनको जो पहुंच जाएगी तो इस बात का उन्हें अफसोस होना चाहिए, दिल को उनके बात तो पटनी नहीं चाहिए। और इस बात का गौर फिक्र करते हुए वो मीडिया के सामने आकर जाहिर माफी मांगनी चाहिए, ऐसे हमारा तो मागणी आहे। आज या ठिकाणी सोलापूरमध्ये काँग्रेस कमिटीच्या समोर राष्ट्रवादी पक्षाने जाहीर निषेध केलेला आहे। आज हे महाराष्ट्रामध्ये निंदनीय वक्तव्य, आणि हे आता तर केलंच आहे, पण याच्या अगोदर प्रत्येक महिलांच्या वेळेस असं बोललं गेलेलं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि ही दखल सरकारने सुद्धा आणि कायद्याने सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश सुद्धा सोडले पाहिजे। आज महाराष्ट्राच्या एका वहिनी साहेबांना बोलले नाही तर महाराष्ट्राच्या तमाम महिलेला बोलण्यासारखा हा शब्द आहे। तेव्हा हर्षवर्धन दादांनी सर्वांसमोर आणि जाहीर मीडियासमोर त्यांची माफी मागावी, एवढंच काय। एक सुमित्रा वहिनी बहीण म्हणून त्यांच्या पाया पडलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये, कारण त्यांनी हे घाणेरडं वक्तव्य करून स्वतःची लेवल दाखवल्यासारखं काम केलेलं आहे। तेव्हा आम्ही इथे एक महिला भगिनींतर्फे बांगडीचा हार आम्ही त्यांना घातलेला आहे। हे चुकीचं असू शकेल, पण कधी चुकलो आम्ही? हे महाराष्ट्राची महिला कधीही चुकणार नाही, पण जेव्हा पुरुष चुकेल तेव्हा सदैव 10 वेळा 100 वेळा ही महिला चुकत राहणार आहे।